स्पर्शिका खंडाचे प्रमेय। आज आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय शिकणार आहोत। प्रमेय: वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात। या प्रमेयाची आज आपण सिद्धता पाहणार आहोत। चला तर मग प्रमेयाची सिद्धता पाहण्यासाठी आकृती काढूया। यामध्ये एक वर्तुळ ए केंद्र असणारे आहे। वर्तुळाच्या बाहेर भागात डी हा बिंदू आहे आणि वर्तुळाला बिंदू डी मधून आपण पी डी आणि पी क्यू या स्पर्शिका काढणार आहोत। चला तर पाहूया पक्ष। ए केंद्र असणाऱ्या वर्तुळात डी या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड वर्तुळाला पी व क्यू बिंदू छेदतात। साध्य आहे। रेख पी डी एकरूप रेख क्यू डी। या ठिकाणी छोटीशी एक रचना करावी लागणार आहे दोन त्रिकोण तयार करण्यासाठी। रचना आहे: त्रिज्या ए पी ए क्यू व रेख ए डी जोडले। सिद्धता: त्रिकोण पी ए डी व त्रिकोण क्यू ए डी मध्ये बाजू पी ए एकरूप बाजू क्यू ए एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, बाजू डी ए एकरूप बाजू डी ए सामायिक भुजा आणि कोन ए पी डी एकरूप कोन ए क्यू डी प्रत्येकी 90 अंश। स्पर्शिका त्रिज्या लंबतेचे प्रमेय म्हणून त्रिकोण पी ए डी एकरूप त्रिकोण क्यू ए डी कर्णभुजा कसोटी म्हणून रेख पी डी एकरूप रेख क्यू डी एकरूप त्रिकोणाची संगत बाजू। अशा प्रकारे आपल्याला वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शखंड एकरूप असतात हे सिद्ध करता येईल। विद्यार्थी मित्रो, हे लक्षात ठेवा, स्पर्शिका त्रिज्या लंबतेचे प्रमेय: वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असतो आणि त्याचा व्यत्यास आहे। वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाह्य टोकातून जाणारी आणि त्या त्रिज्येला लंब असणारी रेषा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते। आणि आत्ताच पाहिलं स्पर्शिका खंडाचे प्रमेय: वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात। चला तर या प्रमेयावर आधारित आपण काही उदाहरणं अभ्यासूया। उदाहरण क्रमांक 1 यामध्ये आपण दिलेल्या आकृतीमध्ये डी केंद्र असलेले वर्तुळ कोन ए सी बीच्या बाजूंना बिंदू ए आणि बी मध्ये स्पर्श करते। जर कोन ए सी बी बरोबर 52 अंश तर कोन ए डी बीचे माप किती? उकल: आकृतीमध्ये चौकोन ए सी बी डी आहे आणि चौकोनाच्या सर्व कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते हे आपल्याला माहीत आहे। तसेच कोन ए आणि कोन बी यांची मापे 90 अंश आहेत। स्पर्शिका त्रिज्या लंबतेचे प्रमेय म्हणून कोन ए सी बी अधिक कोन सी ए डी अधिक कोन सी बी डी अधिक कोन ए डी बी बरोबर 360 अंश। चला तर कोनांची मापं भरूया। म्हणून 52 अधिक 90 अधिक 90 अधिक कोन ए डी बी बरोबर 360 म्हणून कोनांची बेरीज 232 अंश अधिक कोन ए डी बी बरोबर 360 अंश म्हणून कोन ए डी बी बरोबर 360 अधिक 232 म्हणून कोन ए डी बी बरोबर 128 अंश म्हणून कोन ए डी बीचे माप 128 अंश आहे। चला तर उदाहरण क्रमांक 2 अभ्यासूया। रेख आर एम व रेख आर एन हे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत। तर रेख ओ आर हा कोन एम आर एन आणि कोन एम ओ एन या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे हे सिद्ध करा। पक्ष: आकृतीमध्ये ओ केंद्र असलेले वर्तुळ असून रेख एम आर व रेख एन आर हे स्पर्शिका खंड आहेत। साध्य: कोन एम आर ओ एकरूप कोन एन आर ओ आणि कोन एम ओ आर एकरूप कोन एन ओ आर। सिद्धता:
आकृतीमध्ये कोन यम आणि कोन यन हे 90 अंश आहे. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय नंबर 1. म्हणून त्रिकोण ओ एम आर ओ त्रिकोण ओ एन आर या काटकोन त्रिकोणामध्ये रेख ओ एम एकरूप रेख ओ एन एकाच वर्तुळाची त्रिज्या, रेख ओ आर एकरूप रेख ओ आर सामायिक भुजा. म्हणून त्रिकोण ओ एम आर एकरूप त्रिकोण ओ एन आर कर्णभुजा कसोटी. म्हणून कोण एम आर एन एकरूप कोण एन आर ओ एकरूप त्रिकोणाचा संगत कोण. अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सिद्ध करता येईल. म्हणून कोण एम ओ आर एकरूप कोण एन ओ आर एकरूप त्रिकोणाचा संगत कोण हे सिद्ध.